रान माती वान झाली जगणं झालंय गुडूप, रान माती वान झाली जगणं झालंय गुडूप, आणि हिरव्यागार संसाराचं वठून गेलं झुडूप. अरे कुरूप झालंय काळजाला हातावर गट्टा आहे, अरे कुरूप झालंय काळजाला हातावर गट्टा आहे, आणि पावसाचं येणं म्हणजे लावलेला सट्टा आहे, पावसाचं येणं म्हणजे लावलेला सट्टा आहे. 7-12 रडतोय आता, विहिरी सुद्धा आटल्या आहेत. या भागातल्या बऱ्याच लोकांनी जमिनी विकलेल्या आहेत की 7-12 रडतोय आता, विहिरी सुद्धा आटल्या आहेत, आणि बाटूक झालंय लेकरांचं, वाडी त्यांच्या फुटल्या आहेत. अरे गोठून गेल्या रक्तासवे ढिसूळ झाली थाड, अरे गोठून गेल्या रक्तासवे ढिसूळ झाली थाड, आणि रोज नवा पेच असतो तरी आमच्या पुढं, रोज नवा पेच असतो तरी आमच्या पुढं. तो पेच कोणता आहे की फाटकी कापड पोराला आणि जुनंच पुस्तक पोरीला, फाटकी कापड पोराला जुनंच पुस्तक पोरीला, राब राबून सुद्धा आमचा घाम जातोय चोरीला, राब राबून सुद्धा आमचा घाम जातोय चोरीला. सध्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे. प्रत्येक जण या निवडणुकीत काय होणार याच्यावरती बोलतो आहे, परंतु हे बोलत असताना दुसरीकडे मात्र दुष्काळाच्या झळा बसू लागलेल्या आहेत. याविषयी मात्र खूप कमी लोक बोलतायत, आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत बारामती तालुक्यातील सुपे येथील, सुपे हा बारामतीतला जिरायती भाग, आणि इथले रानकवी हनुमंत चांदगुडे आपल्यासोबत आहेत. सर, कशी आहे परिस्थिती आता इथल्या पाण्याची? पाण्याची परिस्थिती खूप बिकट आहे. म्हणजे पाणी अजिबात नाही म्हटलं तरी चालेल. पिण्यापुरतं पाणी इकडून येत आहे, शेतीसाठी पाणी नाहीये, जनावरांचे गोठे रिकामे होत आहेत. अक्षरशः 200-300 लिटर पाणी दिलं जातं 4-5 दिवसांसाठी. ते माणसांना, कुटुंबातल्या सर्वांसाठी आणि जनावरांसाठी पुरवावं लागतंय, पण अक्षरशः वाईट अवस्था आहे. आणि गंमत अशी आहे की सगळीकडे तुम्ही आता बोलत असताना जसं म्हटलात की लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, निवडणुका सुरू आहेत. निवडणुकांमध्ये कुणीतरी निवडून येत आहे, कुणीतरी पडत आहे, पण आमच्या नशिबात, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या नशिबात निवडून येणं नाहीच आहे. आनंद, समाधान या गोष्टीच राहिलेलं नाहीयेत या सगळ्या वाईट परिस्थितीनं, दुष्काळाने, पाण्याच्या या सगळ्या अवस्थेनं. याच्यावरतीच मी थोडंसं लिहिलं होतं की इथली परिस्थिती, इथलं वास्तव नक्की काय. एका छोट्या कवितेतून ऐकवतो. ते कविता अशी आहे की रान माती वान झाली जगणं झालंय गुडूप, रान माती वान झाली जगणं झालंय गुडूप, आणि हिरव्यागार संसाराचं वठून गेलं झुडूप. अरे कुरूप झालंय काळजाला हातावर गट्टा आहे, अरे कुरूप झालंय काळजाला हातावर गट्टा आहे, आणि पावसाचं येणं म्हणजे लावलेला सट्टा आहे, पावसाचं येणं म्हणजे लावलेला सट्टा आहे. 7-12 रडतोय आता, विहिरी सुद्धा आटल्या आहेत. या भागातल्या बऱ्याच लोकांनी जमिनी विकलेल्या आहेत की 7-12 रडतोय आता, विहिरी सुद्धा आटल्या आहेत, आणि बाटूक झालंय लेकरांचं, वाडी त्यांच्या फुटल्या आहेत. अरे गोठून गेल्या रक्तासवे ढिसूळ झाली थाड, अरे गोठून गेल्या रक्तासवे ढिसूळ झाली थाड, आणि रोज नवा पेच असतो तरी आमच्या पुढं, रोज नवा पेच असतो तरी आमच्या पुढं. तो पेच कोणता आहे की फाटकी कापड पोराला आणि जुनंच पुस्तक पोरीला, फाटकी कापड पोराला जुनंच पुस्तक पोरीला, राब राबून सुद्धा आमचा घाम जातोय चोरीला, राब राबून सुद्धा आमचा घाम जातोय चोरीला. आमचा घाम, आमच्या कष्टाचं जे मोल आहे ते आमच्या खिशात उगवतच नाहीये. एक तर दुष्काळ आहे, पाणी प्यायला नाही. जे काही थोडंफार पाणी आहे, ज्याची त्याची कॅनलच्या कडेला किंवा फाट्याच्या कडेला जी जमीन आहे, त्याची जी पिकं आहेत त्याला पण बाजारभाव नाहीये. या अवस्थेमध्ये सगळे इकडचे, खरं तर हे वास्तव आहे, पण लोकांना निवडणुकीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे, आणि शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, उपेक्षितांच्या, वंचितांच्या प्रश्नावरती फक्त भाषणांमधून आणि घोषणांमधून ते जागृत केलं जाते, पण वास्तवात ग्राउंड लेवलवरती काहीच नाहीये. सध्याचं वास्तव काय आहे नेमकं याकडचं तुम्ही जे मांडताय ते भीषण, आणि गेल्या अनेक वर्षापासूनची ही परिस्थिती, हे बदलणार कधी, या संदर्भात काही लिहिलं आहे का? नाही, इथल्या व्यवस्थेनं, इथल्या राजकीय मंडळींनी जर सकारात्मकता ठेवली, माणसाला माणूस म्हणून जर माणसाकडे पाहण्याचा त्यांनी प्रयत्न केला ना, तरच हे बदलू शकतं. म्हणजे निवडणुकांच्या काळापुरते आश्वासनांचे ढग एवढे दाट येतात, आणि ते एकदा निवडणूक झाली, तुमच्या बोटाला शाई लागली की त्याच्यानंतर ही जी सगळी मंडळी गायब होतात. इथे एक साखळी आहे. नेता विकास करत नाहीये का, तर नेता विकास करतोय, पण तो करतोय कुणाचा? नेता विकास करतोय पुढाऱ्यांचा, आणि पुढारी पुन्हा नेत्याच्या मागे पडतायत. खालचा जो मतदार आहे त्यांच्याकडे कुणाचंच लक्ष नाहीये. म्हणून मग इथल्या व्यवस्थेवरती आहे ना, म्हणजे खूप भयंकर असा राग येतो, आणि कधीतरी असं वाटतं की इथली व्यवस्था उचलावी आणि कुठेतरी नेऊन लांब आपटावी.
का वाटतं हे सगळं? कारण तुम्ही सर्वसामान्य माणसाचा आवाज नेत्यांपर्यंत पोहोचू देत नाहीये आणि त्याच्यासाठी मध्ये जे एक पुढारी नावाची जी एक फळी आहे ती फळी अडचण करते आणि मग आमचा सर्वसामान्य माणसाचा आवाजच पोचत नाहीये ना, तर त्यामुळं आम्ही आमचं गाऱ्हाणं मांडायचं कुणाकडं? आज तुमच्याकडे मांडतोय, या माध्यमातून हे सगळं पोहोचेल, पण मग आम्हाला हातबलता येते आणि मग आम्ही काय करतो, नेते पुढारी वगैरे हे सगळे बाजूला सोडून देतो आणि हे जसं प्रत्येक वारकरी विठ्ठलाला गाऱ्हाणं घालतो तसं मग आम्हाला पण विठ्ठलाला गाऱ्हाणं घालावं लागतं इथल्या राजकीय मंडळींचं. काय ते पण असंच आहे की विठ्ठला पायरी खालचा चोखोबा आता वर यायला हवा, विठ्ठला पायरी खालचा चोखोबा आता वर यायला हवा आणि नामदेवाला पुन्हा एकदा मंदिरात घ्यायला हवा. अरे तुकोबाचं विमान इथल्या मंत्र्यांसाठी पाठव, अरे तुकोबाचं विमान इथल्या मंत्र्यांसाठी पाठव आणि जनाईच्या गोवऱ्यांनी बंगले त्यांचे पेटव. अरे उरतील काही यातून त्यांना समाधीत गाड आणि ज्ञानोबाच्या भावंडांना वर तेवढं काढ. अरे गल्लो गल्लीत चांगदेव इथं डरकाळ्या फोडतोय, सकाळी सकाळी खादीचे कपडे घालून चौकात पुढारी म्हणून जे बोंबलत फिरतात ना त्यांच्यासाठी. अरे गल्लो गल्लीत चांगदेव इथं डरकाळ्या फोडतोय आणि संसदेतला मंबाजी हात त्याला जोडतोय. अरे रखुमाई रडते इथं वळून जरा बघ, रखुमाई म्हणजे लोकशाही. अरे लोकशाही रडते इथं वळून जरा बघ आणि मृत्यू घेऊन तळ हातावर आमच्यासारखं जग. मगच कळेल तुला विठ्ठला इथं काय चाललंय जगात. अरे मगच कळेल तुला विठ्ठला इथं काय चाललंय जगात. अरे फास घ्यायला कासरा सुद्धा का घ्यावा लागतो दोघात, फास घ्यायला कासरा सुद्धा का घ्यावा लागतो दोघात. कदाचित तुम्हाला आठवत असेल काही वर्षांपूर्वी यवतमाळच्या परिसरामध्ये बापाने आणि मुलाने एकाच कासऱ्याला गळफास घेतला होता. ही परिस्थिती झाली आहे. म्हणजे प्रत्येक भागामध्ये हे झालंय. आत्महत्यांचं लोन अगदी प्रत्येकाच्या घरापर्यंत बांधापर्यंत आलेलं आहे. आता हे कुठंतरी थांबण्यासाठी इथल्या व्यवस्थेनं खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांकडे त्यांच्या जगण्याकडे खरंच लक्ष देण्याची वेळ आहे. मला एक गोष्ट सांगा की तुम्ही आता म्हणताय निवडणुकीच्या धामधुमीमध्ये प्रत्येक जण येतो आणि इथं आश्वासनांचा पाऊस पडतो. हे गेले अनेक वर्ष झालं हे असंच सुरू आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरा प्रश्न असा आहे की बारामती म्हटलं की एक विकासाचं मॉडेल आठवतं सगळ्यांना, पण बारामतीतलं हे वास्तव कुणीच का मांडत नाही? नाही, काय झालं की बारामती म्हणजे सरळ एका वाक्यात सांगायचं तर रावणाची लंका जशी सोन्याची होती ती मी पाहिली नाहीये, पण हे बिंबवलं की रावणाची लंका सोन्याची होती. तसं पवारांची बारामती खूप सदन आहे हे बिंबवलं गेलं आणि यात अर्ध सत्य आहे आणि अर्ध खोटं आहे. बारामती सदन आहे का? हो आहे. बारामती आणि बारामतीचा एक भाग की बारामतीच्या आजूबाजूची 10 किलोमीटर आणि पलीकडचा भाग हा सदन आहे आणि बारामतीचा हा जो भाग आहे पश्चिम पट्टा आमचा हा सतत उपेक्षित आहे. म्हणजे ज्या ज्या वेळी देशातून परदेशातून अनेक मान्यवर येतात त्यावेळी हा भाग कधीच दाखवला जात नाहीये त्यांना. त्या सगळ्यांना थेट तिथं विमानाने नेलं जातं, हेलिकॉप्टरने नेलं जातं आणि ती बारामती दाखवली जाते. हे जर दाखवलं तर हा सगळा विकासाचा फुगा फुटून जाईल. आणि इथं काय विकास झालाय म्हणजे इथे योजना केली आहे पाण्याची, पण त्याच्यातून पाणी पावसाळ्यात येतं. म्हणजे ज्यावेळी इथलं पावसाचं पाणी असतं त्या पाण्यात ते पाणी येतं. आता एवढी गरज आहे अजिबात पाणी नाहीये. म्हणजे ही जी बाजू आहे ना ही कधीच कुठेच लोकांपुढे येत नाहीये आणि त्यामुळे मी म्हणतो ना की इथली राजकीय व्यवस्था जी आहे ना, आम्हाला नेत्यांना दोष नाही द्यायचा. आमच्यात इथली जी माणसं आहेत ही माणसं इथलं वास्तव नेत्यांपर्यंत पोहोचू देत नाहीयेत. आणि आता तर भयंकर झालंय बारामती आपल्या या मतदारसंघामध्ये तर खूप वाईट झालंय की एकाच घरातली 2-2 माणसं त्यांच्यातच विचार नाहीये, तर आमचा विचार कधी केला जाणार आहे? या सगळ्या द्विधा मनस्थितीमध्ये हे सगळं होतंय. आता व्यवस्थेवर काय व्यवस्था म्हणजे आता काय बोलावं याच्यापेक्षा. म्हणजे प्रतिमा प्रतिकांमधून मी त्या कवितेतून तेच मांडलं होतं की इथली व्यवस्था. मला फक्त एकच आहे की आमच्या ज्या कष्टाचं मोल आहे ते आमच्या खिशामध्ये उगवावं. मी एवढंच म्हणेल की इथलं जे सगळं वास्तव आहे, मी जे बोलतोय कदाचित कुणाला ते व्यवस्थेच्या विरोधात वाटेल किंवा एखाद्याच्या फायद्याचं वाटेल, पण ते तसं नाहीये. मी जे लिहिलंय हे खरं आहे की रानभैरी शब्द माझे काकरीत आलो, रांधले आयुष्य तेव्हा भाकरीत आलो. रानभैरी शब्द माझे काकरीत आलो, रांधले आयुष्य तेव्हा भाकरीत आलो. घातले मी खत पाणी काळजाच्या तुकड्याला, आयुष्याची झोपडीही सेकरीत आलो, आयुष्याची झोपडीही सेकरीत आलो. आमच्या आयुष्याची अजून झोपडीच आहे. तुमच्या महाल माड्या बंगले वगैरे सगळे आहेत.
आमच्या याच्यावरती शेकरण्यासाठी कुठंतरी काडाकुडाचं तरी उगवून या मातीत यावं, एवढं तरी पाणी आमच्या वाट्याचं आम्हाला मिळावं, एवढीच या व्यवस्थेकडून आणि यांच्याकडून अपेक्षा आहे. खरं तर ही जी परिस्थिती मांडली आहे ही हनुमंत चांदगुडे यांनी बारामतीची मांडली असली तरी ही राज्यभर लागू होऊ शकते. त्याचं कारण असं आहे की राजकारणी आपली पोळी भाजून घेतात, परंतु सर्वसामान्य माणूस हा केंद्रित असला पाहिजे, परंतु हा दुर्दैवाने आता सध्या केंद्रित नाहीये. या माध्यमातून बारामतीचाच नव्हे तर राज्यभरातली जी परिस्थिती आहे ती हनुमंत चांदगुडे यांनी आपल्याशी मांडली. धन्यवाद आपले खूप खूप. तर या कवितांच्या माध्यमातून जी सर्वसामान्यांची व्यथा आहे ती हनुमंत चांदगुडे यांनी मांडली आहे. आता यातनं राजकारणी काय बोध घेतील हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन विजय राऊत सह जयदीप भगत, एबीपी माझा, सुपे, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.